नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमोरे. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013च्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ ट्युटोरियलमधील सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत नेहमी उपयोगी पडणारा असा भाग म्हणजे प्रिंट काढणे. आपल्या डॉक्युमेंटची बऱ्याच वेळा आपल्याला प्रिंट द्यावी लागते की आपण जे काही काम केलेलं आहे त्याची हार्ड कॉपी आपल्याला काढावी लागते, जे काही आपण टाईप केलेलं आहे मटेरियल. तर प्रिंट कशा पद्धतीने काढायची, त्याचं काय सेटअप असतं हे आपण आज या मेनूमध्ये पाहणार आहोत. मायक्रोसॉफ्ट वर्ड चालू केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येते. तर त्याच्यामधील प्रिंट आपण बघायचे आहे की आपली प्रिंट कशा प्रकारे येणार आहे. त्यासाठी फाईल या मेनूवर आपण जाणार आहोत आणि प्रिंट म्हणून एक ऑप्शन आहे. तर ज्या आपल्या उजव्या बाजूला आपल्याला इथं दिसत असेल की जे काही आपलं पेज आहे त्या पेजनुसार जे काही टायपिंग पेज असेल ते आपल्याला उजव्या साईडला दिसतं. याच्या आपण इथून सुद्धा पेज सिलेक्ट करू शकतो. A4चं पेज मी सध्या सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्या किती कॉपीज पाहिजेत, 1 पाहिजे, 2 पाहिजे, जितक्या कॉपीज पाहिजे त्या आपण इथून निवडू शकतो. त्याच्यानंतर पेज सेटअप म्हणून एक ऑप्शन परत आहे. जर आपल्याला आपण पेज लेआउटमध्ये पेज कसं सेटअप करायचं हे मागील व्हिडिओ शिकलेलोच आहोत, तरीसुद्धा ऐन वेळेस आपण आपलं पेज इथून चेंज करू शकतो की त्याची मार्जिन्स लेफ्ट वगैरे जर वाढवली तर लेफ्ट साईडची मार्जिन्स आपल्याला खाली दिसत असेल की मार्जिन्स वाढत आहे. तशा प्रकारे या बाजूला बघा लेफ्ट साईडला ती मार्जिन्स वाढलेली आहे. त्यानंतर प्रिंटर, आपला कोणता प्रिंटर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, जो प्रिंटर आपल्या कम्प्युटरला जोडलेला असेल तो आपण इथून सिलेक्ट करू शकतो. आणि समजा आता आपला एखादा प्रिंटर असेल तो आपण सिलेक्ट करून त्या ठिकाणी सगळे प्रिंटरचं सेटिंग झाल्यानंतर आपण प्रिंट या बटनावर क्लिक केल्यानंतर या पेजच्या 3 कॉपीज निघतील. तर अशा प्रकारे आपण आपले पेजच्या कॉपीज काढू शकतो. आपले जितके पेजेस असतील त्याचा संख्या खाली पेज कितीपैकी किती, तर असं आपल्याला म्हणजे पहिला पेज, दुसरं पेज असं आपण निवडू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या डॉक्युमेंट्सच्या प्रिंट काढू शकतो. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिला, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याजवळ असलेल्या व्हॉट्सॲप, हाईक तसेच यूट्यूबवर असलेल्या यूट्यूबचा आमचा चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवता येतील. आणि फेसबुकवरील आपल्या अकाउंटमधून फेसबुकवरून जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या सर्व मित्रांपर्यंत हे व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. तसेच आपल्याला अधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असतील तर www.sandipwagmore.com या वेबसाईटला नेहमी भेट देत राहा. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.